नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या रोजच्या आयुष्यापासून ते थेट विश्वाच्या टोकापर्यंत पसरलेला आहे. एखादं सफरचंद खाली पडणं आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरणं ह्यात खरंच काही संबंध असू शकतो का? चला, ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि एका अशा मूलभूत शक्तीबद्दल बोलूया जी आपल्या संपूर्ण विश्वाला आकार देते. ती म्हणजे गुरुत्वाकर्षण. तर मग सुरुवात करूया गुरुत्वाकर्षणाच्या त्या परिचयापासून जो आपल्याला रोजच्या आयुष्यात अनुभवायला मिळतो. ही एक अशी शक्ती आहे जी ग्रहांना, चंद्रांना, सगळ्यांना आपापल्या जागेवर, आपापल्या मार्गावर फिरवत ठेवते. बरं, हे समजून घेण्यासाठी एक सोपं उदाहरण घेऊया. समजा आपण दोरीला एक दगड बांधून गोलगोल फिरवतोय. तो दगड बाहेर उडून का जात नाही? कारण दोरी त्याला सतत आत म्हणजे केंद्राच्या दिशेने खेचून ठेवते. हेच आहे अभिकेंद्री बल. आणि कोणत्याही वस्तूला कक्षेत फिरायचं असेल तर हे बल अत्यावश्यक आहे. आणि गंमत म्हणजे हीच संकल्पना चंद्र आणि पृथ्वीच्या बाबतीत लागू होते. पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण आहे ना, ते चंद्रासाठी त्या दोरीचं काम करतं. ते चंद्राला सतत आपल्याकडे खेचून ठेवतं आणि त्यामुळेच चंद्र पृथ्वीभोवतीच्या कक्षेत टिकून राहतो. म्हणजे बघा, जे बल सफरचंदाला जमिनीवर खेचतं तेच बल चंद्राला आकाशात त्याच्याच जागेवर ठेवतं. पण ही गोष्ट एकतर्फी नाहीये. जशी पृथ्वी चंद्राला खेचते तसाच चंद्रही पृथ्वीला आपल्याकडे खेचतो. आणि याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे आपल्या समुद्राला येणारी भरती ओहोटी. हे सगळं चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे घडतं. यावरून हे स्पष्ट होतं की हे आकर्षण दोन्ही बाजूनी काम करतं. ठीक आहे, तर पृथ्वी आणि चंद्राच्या पलीकडे जाऊन बघूया. संपूर्ण सूर्यमालेमध्ये ग्रह कसे फिरतात याचं श्रेय जातं एका महान खगोलशास्त्रज्ञाला ज्याने या वैश्विक नृत्याचे नियमच शोधून काढले. न्यूटन येण्यापूर्वी योहान्स केप्लर नावाच्या शास्त्रज्ञाने ग्रह कसे फिरतात हे अगदी अचूकपणे सांगितलं. त्यांनी 3 महत्त्वाचे नियम दिले. पहिला म्हणजे ग्रहांची कक्षा गोल नसून लंबवर्तुळाकार असते. दुसरा, ग्रह सूर्याजवळ असताना वेगाने फिरतात आणि दूर असताना हळू. आणि तिसरा नियम त्यांच्या फिरण्याच्या वेळेबद्दल आणि अंतराबद्दल आहे. या नियमांमुळे ब्रह्मांडाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून गेला. केप्लरने आपल्याला हे तर सांगितलं की ग्रह कसे फिरतात, पण ते तसे का फिरतात ह्याचं उत्तर दिलं सर आयझॅक न्यूटन यांनी. त्यांनी यामागचं वैश्विक रहस्य उलगडलं. न्यूटन यांची मूळ कल्पनाच खूप क्रांतिकारक होती. ते म्हणाले की विश्वातली प्रत्येक वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला स्वतःकडे ओढते एका निश्चित शक्तीने. म्हणजे काय? तर गुरुत्वाकर्षण फक्त पृथ्वीवरच नाही, तर ते विश्वातल्या प्रत्येक कणाकणात आहे. हा पदार्थाचाच एक वैश्विक गुणधर्म आहे. आणि हे बल किती असेल तर ते 2 गोष्टींवर अवलंबून आहे. पहिली गोष्ट म्हणजे वस्तुमान. म्हणजे ज्या वस्तूंचं वस्तुमान जास्त त्यांचं एकमेकांना खेचण्याचं बलही जास्त असतं. सोपं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे अंतर. जसजसं 2 वस्तूंमधलं अंतर वाढतं तसतसं त्यांच्यातलं आकर्षण कमी होत जातं. आणि तेही झपाट्याने कमी होतं. यालाच व्यस्त वर्ग नियम म्हणतात. म्हणजे अंतर दुप्पट झालं तर आकर्षण थेट 1/4 होतं. खूप मोठा फरक पडतो. तर मग वस्तुमान आणि अंतर या दोन्ही गोष्टी एकत्र करून न्यूटनने एक समीकरण तयार केलं. आणि हे भौतिकशास्त्रातल्या सर्वात महत्त्वाच्या समीकरणांपैकी एक आहे. हाच आहे न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम. या समीकरणात F म्हणजे गुरुत्वाकर्षण बल, M म्हणजे वस्तूंचं वस्तुमान आणि D म्हणजे त्यांच्यातलं अंतर. आणि तो जो G आहे ना, तो एक स्थिरांक आहे. म्हणजे त्याची किंमत विश्वात सगळीकडे सारखीच असते. त्यामुळे वस्तुमान आणि अंतरावरून आपण गुरुत्वाकर्षण किती असेल हे अगदी अचूकपणे मोजू शकतो. हा नियम फक्त ग्रहताऱ्यांसाठी नाहीये, तो आपल्यासाठीही आहे. आणि यामुळे आपल्याला 2 शब्दांमधला फरक कळतो, जे शब्द आपण रोजच्या बोलण्यात सर्रास एकमेकांसाठी वापरतो: वस्तुमान आणि वजन. यांच्यातला फरक अगदी सोपा आहे. वस्तुमान म्हणजे आपल्या शरीरात असलेलं मटेरियल. ते तुम्ही पृथ्वीवर असा, चंद्रावर जा किंवा मंगळावर, तेवढंच राहणार. पण वजन म्हणजे काय? तर त्या मटेरियलवर असलेलं गुरुत्वाकर्षणाचं खेचणं. आणि हे प्रत्येक ठिकाणी बदलतो. म्हणूनच चंद्रावर आपलं वजन कमी भरतं, कारण तिथलं गुरुत्वाकर्षण कमी आहे. पण आपलं वस्तुमान तेवढंच राहतं. आणि हे जे वजन आहे ते मोजण्यासाठी एक संकल्पना वापरली जाते, ती म्हणजे गुरुत्वत्वरण, ज्याला आपण छोटा जी म्हणतो. हा जी प्रत्येक ग्रहाचा वेगळा असतो आणि याच जीमुळे आपलं वजन ठरतं. लक्षात ठेवा, न्यूटनचा समीकरणातला मोठा जी हा वैश्विक स्थिरांक आहे, तो बदलत नाही. पण हा छोटा जी मात्र जागेनुसार बदलतो. एवढंच काय, आपल्या पृथ्वीवर सुद्धा जीची किंमत सगळीकडे सारखी नाहीये. आपली पृथ्वी पूर्ण गोल नाहीये. ती ध्रुवांवर थोडी चपटी आणि विषुववृत्तावर फुगीर आहे. त्यामुळे काय होतं की ध्रुवांवर आपण पृथ्वीच्या केंद्राच्या जास्त जवळ असतो आणि अंतर कमी म्हणजे गुरुत्वाकर्षण जास्त.
म्हणूनच ध्रुवांवर जीची किंमत सर्वात जास्त असते आणि विषुववृत्तावर सर्वात कमी. शिवाय उंचावर किंवा खोल खाणीत गेलं तरी जी बदलतो. बरं, आपण आतापर्यंत गुरुत्वाकर्षणाच्या खेचण्याबद्दल बोललो. पण या खेचण्यावर मात करून पृथ्वीच्या बंधनातून सुटून अवकाशात जायचं असेल तर त्यासाठी काय लागतं? त्यासाठी लागतो मुक्तिवेग. हा तो किमान वेग आहे जो एखाद्या वस्तूला दिला तर ती त्या ग्रहाचं गुरुत्वाकर्षण ओलांडून कायमची अवकाशात निघून जाईल, पुन्हा परत येणार नाही. ही एक प्रकारची गुरुत्वाकर्षणासोबतची रस्सी खेच जिंकण्यासारखा आहे. आणि पृथ्वीसाठी हा मुक्तिवेग किती आहे माहितीये? तो आहे तब्बल 11.2 किलोमीटर प्रति सेकंद. म्हणजे एका सेकंदात 11 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापायला हवं. विचार करा, हा वेग किती प्रचंड असेल. ताशी 40,000 किलोमीटरपेक्षाही जास्त. एका साध्या सफरचंदापासून ते विश्वाच्या निर्मितीपर्यंत गुरुत्वाकर्षण सगळीकडे आहे. ते आपल्याला एकत्र बांधून ठेवतं. पण त्यावर मात करायला शिकल्यामुळेच आपण अंतराळात पोहोचलो. तर मग विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की या शक्तीवर जसजसं आपण अधिक प्रभुत्व मिळवू तसतशी कोणती नवीन आश्चर्य, कोणते नवीन शोध आपली वाट पाहत असतील.